कुठं निघाले म्हटलं? निघाले काय? जरुरी आहे जाणं आजच आहे ना, प्लीज घेऊन द्यासाठी बहिणीला. आणि हे पा, मी येतो म्हटलं, पहिले सांगून राहिली मी येतो. आणि मला नाही म्हणायचं नाही विनाकारण घरात तमाशा भांडण पाहिजे नाही, समजलं ना. मला क्रॉस नाही जायचं, मला नाही म्हणायचं. मला नाही म्हटलं लक्षात ठेवा, पूर्ण अधिक महिन्याच करून टाकीन मी तिचा. बिलकुल सांगून तुम्हाला. माझ्या नजरेसमोर घ्यायचं जे काही घ्यायचं ते बहिणीसाठी, माझ्या नजरेसमोर गिफ्ट घ्यायचं. सर्वांना समजलं ना, मला भांडवायचं नाही. मी बिल वगैरे सर्व पाहणार आहे, किंमत पाहणार आहे, कितीचं घेता काय घेता. म्हणजे मी काही लोक थोडे नाही, मी बायको आहे तुमची, माझ्यापासून काय लपवायचं? चाल ना मग, चाल ते नवस आहे तिथं चाल. मी काय भीतो का तुले? माझ्या नजरेसमोर घ्यायचं, मला बिल दाखवायचं. हे पाय, मी स्वतः कमाई करतो म्हटलं, समजलं ना. स्वतः पैसे कमवतो म्हटलं मी. रात्रंदिवस थोडी मेहनत करतो म्हटलं, नोकरीवर जातो म्हटलं रात्रंदिवस, पावसाळ्याचा उन्हाळ्याचा. पण माझ्या बहिणीसाठी मी घेतलं तर काय आश्चर्य आहे त्याच्यामध्ये? तू काय कोणी काय कुठची काय कोणी हे आहे काय की मला अडवणार आहे म्हणून? मी काही म्हटलं तुझ्या म्हटलं ऐकणार नाही आहे. मला माझ्या बहिणीला घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे. चुकून मला अडवणारी आणि तुला काय घाबरतो का मी? चाल ना मग. तेच म्हटलं, येते म्हटलं मी, येतेच. पाहते ना काय घेता बहिणीसाठी. तो मोठा बहीण हवंच प्रेम तुमचं होतू चाललं ना. बस बहीण करून राहिले या अधिक महिन्यात. तसं काही सर्व पुण्य मी एकटेच कमवणार आहे या पृथ्वीवर. बाकीच्यांना पण चान्स द्या ना जरा. मूर्ख बावळट, अक्कल नाहीये तुला. चल पटकन, वेळ होऊन राहिला. बाई, हा माणूस त्याला खूपच शायना समजते का काय? मला म्हणते मूर्ख ना बावळट. हा काय खूपच तिसवार काय काय चालला मोठा. गव्हानाचा लक्ष ठेवायला पाहिजे. मग बायको आहे म्हटलं, मी संसार आहे म्हटलं आपल्याला पण. का बहिणी लुटून देते का सगळं बापा? चाल बाई, बरोबर की नाही माझ्या बहिणींनो? लक्ष ठेवलं पाहिजे नवऱ्यावर. नवरा कुठे पैसे खर्च करतो कुठे नाही. आता बहीण आहे म्हणून काय झालं, मग कसं लुटून द्यायचं का? एवढं मी आपण वर्षभर त्याला पटवतो, बहिणीच्या विरुद्ध भडकवतो, त्याचे कानं भरतो, त्या मनातून सर्व बहिणीचं प्रेम कमी करतो. आणि ही बहीण आणि ही माय बस एकदा आल्या ना तर सगळं आपल्या किरण पाणी फिरून टाकतात. एवढ्या वर्षाची आपली मेहनत सगळी वाया घालवतात, पाण्यात गमवतात. काय मी काय त्यांच्या शब्दात जादू आहे की आपला नवरा आपला राहतच नाही, त्यांचाच होऊन जाते. आई तेच करत राहते. काय मी कहून तो मी सुधरणार नाही. एवढं वर्षभर मेहनत केली श्यामवर, आता मी काय वाया जाऊ देऊ का? चल बाई, जाते बाई मी. तुम्ही पण जा, लक्ष ठेवा. हे पहा ताई, इकडे डिझाईन आहे. ते एकदम साधे आणि सिंपल फ्रीज आहेत. तुम्हाला डबल डोअरचा पाहिजे ते इकडे आहेत ना. तो सिंगल डोअरचाच आहे ताई, स्वस्त आहे तो. 12-13 हजारापर्यंतच आहे तो. हा इकडे पहा ना, चांगला मोठा फ्रीज दाखवतो तुम्हाला. बाई, वहिनं पहिले दादाला धमकवलं होतं, मी ऐकलं की मोठा फ्रीज घेऊन नका देऊ, नाही तर मी भांडण करीन. बाई, यांच्या संसारात कुठं आग लावू मी? कोणत्या बहिणीला वाटते का भावाचा संसार उद्ध्वस्त झाला पाहिजे, मोडला पाहिजे? म्हणजे याचा संसार मोडून मी काय फ्रीज घेऊ काय? म्हणजे याच्या घरात आग लावून मी काय माझ्याकडे थंड करू काय? नाही बापा, मला नाही पाहिजे. आता नांदास लावू राहिला श्यामदादा म्हणून मी घेऊन राहिली, नाही तर मी नाहीच म्हटलं होतं श्यामदादाली. जाऊ दे, त्याला म्हणतो हात घेऊन दे बापा, कायले फालतू. ती बायको तनतन करते, आली संगो आली पायाले, काय घेते काय नाही. तर लक्षच ठेवून राहिली. सांगा, बहिणीला घ्यायची उजागर नाही आहे बरं भावाले? अरे पुष्पा, ते भाऊ पाय ना काय म्हणते तर. ते भाऊ पाय काय म्हणतात? इकडे हाय म्हणतात ना मोठा. आता राहू द्या ना, घेऊन राहील ना लहान ते. स्वतःहून उडी कशाला मारता आगीत? घेऊ द्या तिला, ते म्हणा तिच्या. चूप बस काय, तुझी फक्त पायासाठी आणला. तमाशा करू नको फालतूचे. कोणता घ्यायचा कोणता आणि पहिले ठरलं होतं आमचं. अरे म्हटलं दादा, नाही राहू दे, लाईनच घेतो म्हटलं मी. मोठा काय करतो एवढा मोठा ढंगारे? राहू दे. आम्ही काय रे 4 जण येईन मी. आम्ही दोघं, एक माया पोरग आणि एक महिना नव्हत, बस झालं. बस झाला लाईनाच फ्रीज एवढा मोठा काय करू? काऊन? तू तर घरी मोठा म्हणत होती, घे ना मोठा. घाबरू राहिली का कोणारी? घे मोठा घे. एकदा वस्तू होतोच ते, घेऊन घे. काय करावं या माणसाचं? घेऊन घ्या ना ताई, भावाकडून गिफ्ट आहे ना आता अधिक महिन्याचं. घेऊन घ्या. एवढा चांगला भाऊ कोणाचा आहे या जमान्यात?
दादा बरोबर आहे तुमचं, पण काय करता, जाऊ द्या, लायनाच बरं आहे. हा आवडला मला, मस्त कलर आहे, हा फुलं आहे याच्यावर. हा 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 घेऊन घेतो मग. केवढाच आहे दादा हा? तो 13,500 आहे. अरे बापरे, हा 13,000चा. मग डबल डोअरचा तर 20,000चा होऊन जाईल. भाऊ, डबल डोअरचा फ्रीज कितीचा मग? तो 22, 22.5, 23, 25 असा येते बाई. बापरे, डबलचे भाव. हो का, असंच विचारलं. नाही, पुष्पाताईला आवडेल तो घेतीन पुष्पाताई, पण हाच चांगला वाटून राहिला मला. छान मस्त फ्लॉवर्स आहे, मॅजेंटा कलर आहे, किती सुंदर वाटून राहिला. छोटूसा आहे मस्त, म्हणजे छोटूसा नाही एकदम, पण छान व्यवस्थित आहे, दिसायला पण छान वाटते. तर डबल डोअर काय कामाचं नाही येतो एवढा, मला तर बिलकुल आवडत नाही. वहिनी आहे ना, मला वाटलंच होतं ना. तुले विचारलं का तिनं आवडते की नाही आवडत? कशाला विनाकारण सल्ले देऊन राहिली? मला माहिती तुला कोणता आवडतं. डबल डोअरचा घ्यायचा आहे तिने. भाऊ चला, चल पुष्पा तिकडे डबल डोअरचा पाहू आपण. हा या या इकडे. तू इथंच थांब, एसी लावायला इथं एसीची हवा खात. तिकडे येऊ नको. येऊ देणार रे वहिनीले? नाही, काही गरज नाही. काय गरज आहे? वहिनीला का फ्रीजमध्ये बसा लागते काय? चाल चुपचाप तू. पैसे देणारा मी, पसंत करणारी तू आहेस. बालतू बिजगावनं सांगा आलो. बाई 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 बाई, कप्पाळ बाई, कप्पाळ माझं कप्पाळ. या माणसाची धन्य आहे ग बाई, एवढा मोठा फ्रीज देते बहिणीला. माझ्या डोळ्यातच खोपला बाई हा फ्रीज. तो बापरे, एवढे पैसे. देवा 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 देवा. पुष्पा जेवली? कुठे गेली पुष्पा? पुष्पाबाई जेवल्या अन गेल्या. श्याम भाऊ दिली फ्रीज घेऊन दूर राहिले ना, अधिक महिन्याचं गिफ्ट. हो काय, तिकडे गेली का मग ते? हो, तिकडे गेला ना. म्हटलं सोन्याचे बाबा, म्हटलं श्याम भाऊ फ्रीज घेऊन देऊन राहिले. आपण काय घेऊन देता पुष्पाबाईला अधिक महिन्यात? आपण काय देतो सुनीता? साडी, जवळवाले कपडे, भाच्याले कपडे, काही तांब्या पितळीचं एखादं भांडं घेऊन घे. याच्यावर आपली परिस्थिती आहे काय सुनीता? तुला तर माहित आहे, आपण एवढी मोठी वस्तू नाही घेऊ शकत. तो नोकरीवर आहे म्हणून घेऊन देते. आणि काय नवं या घेऊन देऊन राहिला तो? कधीच त्यानं अधिक महिना बहीणचा केला नाही, पहिल्यांदा करून राहिला तो. आपण दरवर्षी तिचं करतो, सगळं करतो आपण तिचं. आपण एवढी मोठी वस्तू नाही घेऊ शकत सुनीता तिच्यासाठी. म्हटलं जोडवी देतात, म्हटलं आपण जोडवी देता का त्याच्या पायातले? चालते ना जोडवी दिले तरी बी. जोडवी बी चांगले वाटतात चांदीचे. जोडवे चांदीचे? चांदी किती महाग झाली सुनीता. हे बा, घरातलं चांदी जमा हाली काचा कुचा. काय म्हटलं त्याची मोड होईल, काही वरून पैसे टाकू आणि घेऊन घेऊ म्हटलं. सुनीता, आपली ऐपत अशी तेवढाच खर्च करा. ऋण काढून सण करू नये, समजलं ना? तिली समजते आपला भाऊ गरीब आहे, साधारण परिस्थिती आहे आपली. ते काही आपली पुष्पा रुसत नाही आपल्यावर. मग कशाला विनाकारण मोळमाळ करतो? कपड्यातही खुश होती माई बहीण. असं काही नाही, त्यांना फ्रीज घेऊन दिला ना, तोही मायाच भाऊ आहे. आपल्याकडून चाललेली तिला एक मोठी वस्तू पुढच्या अधिक महिन्यात पाहू आपण, ठीक आहे? बरं, नाही तर मग इच्छा होती. नाही नाही, राहू दे, अडचण आहे सध्या. जेवली का तू? बाबा जेवले? सोन्या जेवला? जेवलं ना आम्ही सगळे, तुमची वाट पाहून जेवलो आम्ही. सोमवार होता, सोडून घेतला. काय करू? पुष्पाबाई सांग जेवली मी, जेव्हा वहिनी मी जेवली. चांगलं झालं, उन्हाळ्याचा लवकर जेवून घेत जा. मी जेवतो आता. आई, दादा कधी येते व घरी? रोज इतकाच टाइम होते काय? इतकीच रात्र करते का दादा? एकटी जायचं तू घरी, दादा लवकर यायला नाही पाहिजे काय? भीती नाही वाटत एकटीले तुले? पहिलेच तर शहराईनं किती चोऱ्या चालू आहे. आई, दार नको उघडत जाऊ. कोण दार वाजवलं, दार नको उघडत जाऊ. सांगता नाही येत कोण काय आहे काय नाही. कोणी हाती चाकू आहे काय आहे, कोण चोरी करायला येईन, कोण काय येईन. जीवाला किती भीती राहते, धोका राहते. दार नको उघडत जाऊ एकदम. नाही व प्रियंका, मी काय एवढी गबाडी आहो काय? दार नाही उघडत मी, अजिबात दार नाही उघडत. एकदा तर शेजारी बाई आली होती, तिले बाम पाहिजे होती. डोकं दुखू राहिलं तर का पोट दुखू राहिलं तर काय मी तिच्या पोरीचं. लय दार वाजवले, मला ऐकू आले, मी उघडलंच नाही. ते दादा आवाज देते, फोन करते, तेव्हा दार उघडतो मी. तशी दारच नाही उघडत, आवाज द्यायला उघडत नाही मी. तो जेव्हा फोन करते मला तेव्हा उघडतो. ते तर चालली गेली शेजारची बाई. मग सकाळून मला म्हणे, मी म्हटलं बाई मला झोप लागली होती, जागच नाही आला, मी नाही उघडत दार. तेच म्हटलं, दादा इतकं उशीर कवरच करते आई. ओव्हर टाइम करते ना व तो प्रियंका.
तो म्हणते आई पगार शिल्लक निघते, आपल्याला लय पैशाची गरज आहे म्हणते आई. घर बांधणं, लग्न करणं, मग काय करी, एकट्याच्या भरोशावर आहे ना बाबरी का. करते मग मेहनत. बायको नाही तर करून राहिला. बायको आल्यावर तिचे सगळे नियम बदलतील, मग पाहिजे ते कायची करू देते. मग लवकर घरी या, फिरायला न्या, खर्च वाढते ना व. ते बरोबर आहे म्हणा. स्वतःचं घर पुण्यात घेणं लय मोठी गोष्ट आहे आई. त्याच्यानंतर फ्लॅट गीट पाहा लागेल तुम्हाला. फ्लॅटच आहेत पुण्यात. फ्लॅट पाहून घ्या, लोनवर भेटते ना. तसं डाऊन पेमेंट दिलं की लोनवर तर भेटते. पाहू ना आता, तसंच काहीतरी करायला लागेल. स्वतःची जागा घेऊन तर घर बांधणं मुश्किलच आहे. आणि याच्या ऑफिस जवळच घ्या लागेल ना. दूर काय करतं घेऊन, सिटीतच घ्या लागेल. आता ते खेड्यावरचं आपलं घर आहे ते विकून असे किती पैसे येतील. काही ते विकून टाकू म्हटलं. याले म्हटलं तिकडे तर हा म्हणतात इकडेच ताईक व्हायचं पुण्याले. जिकडे हा तिकडे मी बाई. आता माझ्या काही एकटा जीव असं आहे ना. मी काय करू एकटी खेड्यावर राहून. हो हो इकडेच राह तू. बाकी कसं काय चालू आहे. ते जाऊची तब्येत गिब्येत चांगली आहे. लाईव्ही चांगली राहते मग आता. राहते चांगली. मोठी जाऊ बी चांगली आहे, तब्येत बी चांगली आहे. तुझी पुतणी वा ते आरू चांगली आहे. ते लय चांगली आहे. ती लय अंगावर आहे माया. लय अंगावर आहे. काकू काकू माय मीच पाहिजे तिले. चाईपेक्षा जास्त माझ्या अंगावर आहे. तिच्या आता माझ्या जाऊच्या आईचं घर बांधणं चालू आहे ना. छायाताईच्या आईचं. माझ्या जेठानं दिले ना पैसे, घर बांधून देऊन राहिले म्हटलं माझे जेठ विटू दादा त्याच्या सासऱ्याचं. किती चांगले आहेत माझे जेठ पाय ना. हो काय हो बाप्पा बाप्पा बापा रे चांगला आहे व. चांगलंच आहेत तुझे जेठ. आपल्या याला नाही काय आपल्या त्या भावाला नोकरीवर लावलं ना दिले. मग काय तर आपल्या मनोजले त्यानेच लावलं की नोकरीवर. किती वाया जायला होता, किती गुंडागिरी करे. त्याने नोकरीवर लावलं, नोकरीवर हा निघाला, मग डबल लावलं. चांगले आहेत ना. किती सुधारला पाय बरं. किती आशीर्वाद भेटला त्याला माया. किती दुःखी होती मी. आता ते सासू त्याचा सासरा आहे, सासू आहे. त्याचं घर बांधून देतील तर काय नवई आहे. चांगलं आहे चांगलं आहे. लय पुण्य करतात तुझे जेठ. लय चांगले आहेत व. चांगलंच होईन त्याच्या पोरीचं बी त्याचं बी. चांगलं आहे चांगलं आहे. देतीलच पैसे छायाचे बाबा. छायाची आई लय मस्त आहे स्वभावानं. आता एक दोन वेळा तुमच्या घरी भेट झाली ना बाई. किती मस्त आहे ती बाई स्वभावानं. मग काय ते बाई खात नाही बरं पोरीचं. देऊ ना दिन बिचारी आज ना उद्या. आता त्याच्यापाशी नाही म्हणून. चांगलं आहे चांगलं आहे. हो ते तर आहेच म्हणा. देऊनच देतीन ते आई. चांगली आहे तशी. बाई सासू बी किती चांगली आहे पाय ना. काहीच नाही म्हणत ना. आनंदाच्या आलतं जीवार लेटोलेट आले मारत त्या. त्याचं कोण ऐकते. बरोबर आहे. नंदायचं येते जीवार. ते सासू तर लय चांगली आहे बाई. सासरे बी लय चांगले आहेत. समजा त्याच्या जवळ करते तर खरी, पण ते सासरे बी चांगले आहेत ना. मग ती नाही काही म्हणत नाहीत ना. लय चांगले आहेत. सगळेच चांगले आहेत. तुझी चांगली राहायचं आहे बरं. हो आई मी चांगलीच राहतो. आई पटकन घर घ्यायचे प्रयत्न करणं. मग दादाचं लग्न बी केल्या जाते. दादाशी बोलाच लागेल मला या विषयावर. चालू आहे बाई आता प्रयत्न करू आता. चाल झोपू आता. दार लावतो मी. चाल झोपून राहू.